ज्याला दात नसेल ना त्यांनी पण ही दिल पक्षी खावे। प्यार चाहिए क्या पैसा चाहिए, पैसा क्या करना है, तेरे लिए जीना है, तेरे लिए मरना है या। नमस्कार, असंच पाहिजे चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज दिल पक्षी आणलेली आणि दिल पक्षी बघा कापून घेतली मस्त। एक पाण्याने धुतले, अजून एक पाण्याने धुवायचे। हे असेच पीस ठेवायचे, आता हे पीस आहे ना बारीक होतात एकदम, म्हणून मी असे जास्त बारीक नाही केले, मोठे मोठेच ठेवले। आणि जास्त काय मोठे मोठे राहिले असेल तर थोडे थोडे असे कापते बघा, एवढेच पीस करायचे आणि ते एकदम बारीक होतं। हे बघा, हे मी साफ पाण्याने धुवून घेतले, अजून एक पाण्याने धुते मी, ताजी होती ना तर सर्व बघा। हे आपल्याला याला शिजवून घ्यायचे। दिल पक्षीचा कालवण तुम्ही खाल्ला असेल की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही कसे बनवता ते पण सांगा। हे बघा, हे साफ धुवून घेतले मी, ताजी ताजी होती। अजून आपण एक पाण्याने धुवून टाकूया बाहेरचं। आणि शिजवताना याच्यात जास्त मीठ नाही टाकायचं, का तर ते वरती येतं। आपल्याला गॅस पेटवायचा आहे आता, हे आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे। आता पाणी तर याच्यात टाकलं नाही मी, फक्त आता 1 चम्मच मीठ टाकून ठेवते। एक चम्मच मीठ टाकलंय, थोडी आपल्याला हळद टाकायची आहे, हलवून घ्यायचं आहे। आणि जसं ते असं बुडबुडी आली ना, थोडीशी हळद टाकले आणि आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। चमच्याने थोडं आपण हलवून घेऊया। जरा फास्टवरच गॅस ठेवलाय। जरा याला एक कड आला ना का थोडा अर्धा तांब्या पाणी ओतून त्याच्यावर बारीक शिट्टी येऊन द्यायची। का तर लक्षात ठेवा की ह्याचा आहे ना फेस येतो, ते पाणी लवकर ह्याला सुटतो, म्हणून ते असं एकदम जास्त वरती येतो। म्हणून तुम्ही तो असंच कड आणा उघड्यावरती, किती पाणी आहे बघा, आणि तुमच्या अंदाजाने अर्धा ग्लास नाही तर पाव ग्लास पाणी टाका आणि एक शिट्टी द्या आणि बारीक गॅसवरती ठेवा। एक अर्धा तास ठेवलत ना तरी पटकन तुमची दिल पक्षी आपला दिल पक्षी शिजेल। ह्याला तुम्ही काय बोलता? आम्ही तर दिल पक्षी बोलतो, तुम्ही काय बोलता कमेंट मध्ये नक्की सांगा। तर मी गॅस हा फास्टवरच ठेवलाय। चला तर मग थोडा कड येऊन जा त्याला, तुम्हाला दाखवते मी। कड आलाय दाखव, वरती आलं, पाणी नाही टाकलेलं मी याच्यामध्ये। आता आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे। तर बघा अर्धा तांब्या मी पाणी टाकलंय बघा। आता आपल्याला ना एक कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि जरा फुसफुस झाला का बारीक करायचं ना, सर्व पाणी वरती येईल बघा। आता गॅस फास्ट मध्ये आहे, तर जरा झालं ना का आपण त्याला गॅसला बारीक करून, आता वाजले किती 3:15 पावणे 4 वाजेपर्यंत याला ठेवायचं। आराम के साथ दिल पक्षी शिजते, म्हाताऱ्या माणसाने चावून खावा। तर चला मग तर मग विश्रांती घ्या। फायनली आपली दिल पक्षी शिजलेली आहे, हे बघा। ओ चमचा घेते मी जरा, हे बघा 15-20 मिनिटात शिजले आपली दिल पक्षी बघा, एकदम मेका झाले शिजून। तर आपल्याला गॅस चालू करायचा आहे। गॅस चालू झाला का आपल्याला तेल ओतायचं आहे। ओतते 2 चमचे तेल ओतले, तर त्याला तेल सुटतो नाही बघा। हे 2 चम्मच तेल घेतलेलं आहे मी।
जास्त नाही घ्यायचं आहे आपल्याला. याच्यात अख्खा मसाला टाकायचा आहे. 2 लवंग घेतले, 2 काली मिरी घेतले, दालचिनी घेतले आणि वेलची घेतली. हा आपला अख्खा मसाला झाला. आपल्याला थोडा तेजपत्ता घ्यायचा आहे. हे बघा, 1 तेजपत्ता टाकलाय. आणि आम्ही वाटप केलंय. हा वाटप सुका खोबरा घेतलाय, 1 वाटी बारकी सुका खोबरा आणि तुम्हाला लसूण, अद्रक आणि कांदा कापून घेतलाय. याचं सर्व भाजून मी वाटप केलंय. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि सुका खोबरा. कोण आलेलं आहे? कोण मामा? हे बघ, आपल्याला कांदा टाकायचा आहे. दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, 2 मी बारीक कापून. 2 टमाटे घेतली बारीक कापून. जर आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. हा तेच ना. नाही, मसाला पण याच्यात टाकायचा. कांदा परतला तर थोडं मी अद्रक लसूणची पेस्ट घेते थोडी. एक गाणं बोला ना. चला, तो कांदा लाल होतोय ना तोपर्यंत. कुठला गाणं बोलू बाय? आता बोललेलात ना तुम्ही, ते बोला. कुठला? मग अशी बोललेला. हिंदी. हिंदी? तो काय बोलायचा? अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली मी. डब्याला लगेच झाकण लावून ठेवून द्यायचंय, पसारा नको व्हायचं. ही जरा पेस्ट पण थोडी अशी भाजून घ्यायची आपल्याला. तेलाचा जास्त वापर नाही करत. आता गोष्टीमध्ये तेल असतं, तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता तेल. आता हे जरा आपला परतून झाला तर आपल्याला टमाटा टाकायचा आहे. टमाटा टाकून घेऊ आपण. किती वर्षाची आहे, कांदा टमाटा कापायचा, टाकून द्यायला होत नाही. जुनं जे सोनं असतं. हे बघा, ही नवीन कढई आहे माझी. मी मागं रेसिपी टाकलेली बारीक मेथीची भाजी, पण त्याने टाकायला टाईम नाही भेटलं. तर हे 2 भांडे घेतले 3 नंबर बोलीने की आई तू रेसिपी बनवते, म्हणून मी नवीन भांडे घेते. आणि कल्पनाताईने पण 2 कुकर घेतले, त्याच्यात पण तुम्हाला मी बनवून दाखवते कुकर. आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. हे परतलेलं का आपल्याला हे वाटण टाकायचं आहे. हे बघा, याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आपल्याला एकजीव आणायचं आहे. आपल्याला जास्त हे नाही बनवायचं आहे, आता चपचपीतच बनवायचं आहे. म्हणून मी याच्यात घेतलं, टोपात नाही घेतलंय बनवायला. आता याच्यात आपल्याला सर्व मसाले टाकायचे, नंतर आपल्याला ढेलपोपटी टाकायची आहे. तर थोडीशी पहिला तर मी शिजताना हळद टाकलेली आहे, तर थोडी आपल्याला हळद घ्यायची आहे. 2 चमचे मसाले टाकायचे आपल्याला. हे मालवणचा मसाला आहे. आणि बेडकी मिरची आहे, कलरची मिरची आहे, ती 1.5 चम्मच टाकले. 1 चम्मच धना पावडर घेतलाय. आणि याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं मीठ टाकलेलं आहे याच्यात, 1 चम्मच मीठ. आपल्याला याच्यात अजून अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे. आलणी झाला तरी चालेल, नंतर मीठ टाकायला येतो. हे बघा, हे अर्धा चम्मच थोडा मीठ घेतलंय मी. खारडला उपाय नाही, पण आळणीला उपाय असतो. हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय. मस्त तेल सुटेपर्यंत. थोडस आपल्याला गरम मसाल्याची पावडर टाकायची आहे. हे बघा, परत आपल्याला परतून घ्यायचं असं. थोडं आपल्याला याच्यात पाणी टाकून हे मसाल्याचं भांडं आपल्याला धुवून घ्यायचं आहे. वेदांची तिथं बडबड चालू आहे. हे बघा, तेल सुटत चाललंय. दाखव प्रतिभा. हे बघा, थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं. हा,
मसाला समजला ना तुम्हाला, मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही. यार दिलदार तुझे पैसा चाहिए, प्यार चाहिए क्या पैसा चाहिए, पैसा क्या करना है तेरे लिए जीना है, तेरे लिए मरना है. यार दिलदार तुझे पैसा चाहिए. पैसा नहीं मांगते, अपने को प्यार मांगता है. आजकालच्या जमान्यात पैसा प्यार असतो, पण मला प्यार पाहिजे. तर आपल्याला ह्याला जरा आता हे बघा उकळी आली आहे. आपल्याला याच्यामध्ये आता दीड पोपटी टाकायची आहे. हे बघा, हे बघा मस्त शिजले. तुम्हाला शिजून दाखवते. हे बघा आहे ना, ज्याला दात नसेल ना त्यांनी पण ही दीड पोपटी खावी. मस्त एकदम. काय मी मसाला ना बनवून घेतला होता, मालवणी मसाला. 8 किलोचा मसाला बनवून घेतलेला मी, मोठ्या मुलीने बनवून आणलेला. पण त्याला ना कलर नाही आहे, म्हणजे असं फिक्का आहे. मग मी काय करते, त्यामध्ये थोडीशी जेव्हा वाटप देते ना तेव्हा त्यात 5-6 मिरच्या टाकते. मग जरा झणझणीत होतो. हे बघा, हे आता आपल्याला काय एक कड्याला का आपला उतरायचं का, तर दीड पोपटीच आपली शिजली. तुम्ही पण याला दीड पोपटीच बोलताना मला कमेंट मध्ये सांगा. बाबूजी तिथं मचमच चालू आहे, बाबू तिथं मचमच करते. आता आपल्याला काय थोडस पाणी टाकायचं आहे नावाला, हे धुवून घ्यायचं आपल्याला. बघा, आणि ह्याच्यावर आपल्याला जरा झाकण ठेवायचं आहे. गॅस फास्टच आहे. जरा एकदा कडाला का आपल्याला बारीक करायचा, तोपर्यंत आपण जरा फास्ट ठेवायचा आहे गॅस. तर फायनली आपला दीड पोपटीला उकडी आलेली आहे. बघा कसं दन 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 कड आलाय बघा. तरी पण मस्त आले. बघा, आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे, झाकण लावायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. नंतर पण जेवताना आम्हाला गरम करायला लागेल. मग आम्ही ते आठवण त्यामध्ये तांदळाची भाकरी आणि भात बनवणार आहे. भात पण कसला बनवणार आहे, ते जाडे तांदूळ असतात ना, त्याचा भात नरम होतो. तो त्या कालवणाबरोबर खायला एकदम बेस्ट मस्त लागतं. तुम्ही कधी पण बघा. आपल्याकडे बारीक तांदूळ आहेत, पण आम्हाला त्याचा भात नाही बनवायचा, आम्हाला ते जाड्या तांदळाचा भात बनवायचा आहे. पण तो भात मटणाच्या कालवणाबरोबर, कुठला पण कालवणाबरोबर वशात असेल तर त्याबरोबर छान लागतं. तर आता मी हे बघा परत एकदा दाखते. चांगली उकळी आलेली आहे. आपल्याला गॅस असं दाखव. हे बघा, आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि चला मी बंद करते आणि आपलं झाकण लावून टाकते. तर चला, तर मग आपली रेसिपी रेडी झालेली आहे. नंतर जेवताना तुम्हाला मी दाखवते कशी झाली ती. तर मी दीड पोपटीचा कालवण बनवलाय बघा. संजोगला देते टेस्टी करायला. भाकरी कसली, ज्वारीची भाकरी आहे. पहिला लिंबू पिलू दे बाबा. लिंबू 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 का तोलाचा थोडा 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 थोडा. कसं झालं कालवण? मस्त. मज्जा आ गया, मज्जा बेटा, मज्जा आ गया. वेदा नाही गे तुला भाकरी बेटा. कशी वाटली भाकरी तुला? कशी वाटली भाकरी? अरे वा 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 वा. तू भाकरी खातो ना? खा. म्हणजे तुला काय येईल? बॉडी येईल. वा शाबास. बाबाला मारायला. बाय बाय कर सर्वांना. चला तर मग दीड पोपटीचा रस्सा कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.